अंधश्रद्धावर बोलू काही. नंबर 1, मला अंधश्रद्धाळू जनतेला सांगायचे आहे की बरेचसे लोक गाडीला छोटी चप्पल अडकवितात. कशामुळं? तर ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून. तर मग एखादी चप्पल तुमच्या गळ्यातच का अडकवित नाहीत? कारण गाडीपेक्षा तुमचा जीव हा जास्त मौल्यवान आहे. अंधश्रद्धा 2, उपवास करून जर देव प्रसन्न होत असते तर आज जगातले सगळे गरीब लोक हे जास्त सुखी झाले असते. नंबर 3, अंधश्रद्धाळू म्हणतात मेल्यानंतर आत्मा भटकतो. का? तर त्याचं नीट क्रियाक्रम झालेलं नाही किंवा 10वा दिवस गंगापूजन केलं नाही. तर मग जनावरांची का नाही आत्मा भटकत? त्यांचं तर कुणीच काही विधी करत नाही. अंधश्रद्धा 4, अंधश्रद्धाळू लोक म्हणतात की काळा रंग हा अशुभ असतो. पण त्या लोकांना कोण सांगेन की शाळेतल्या बोर्डाचा कलर हा काळाच असतो, जो की माणसाचे जीवन हे एकदम चांगले आणि प्रगत करतो. नंबर 5, फक्त दारावर शुभ लाभ लिहून काही फरक पडत नसतो. तर स्वतःसाठी पण चांगले विचार ठेवा, शुभ होईल. आणि दुसऱ्यांसाठी पण चांगलेच विचार ठेवा, म्हणजे तुम्हाला त्यांचाही लाभ भेटेल. अंधश्रद्धा नंबर 6, कीर्तनकार कीर्तनाची 10 लाख फीस घेतात आणि कीर्तनात म्हणतात की सगळं काही मोहमाया आहे, फक्त ईश्वराची निस्वार्थ सेवा करा. यांचं मात्र कीर्तनकारांचं फक्त 10 लाखावर लक्ष ठेवून ते टपलेले असते आणि दुसऱ्यांना सांगतात की सगळं काही मोहमाया आहे. खरं म्हणजे प्रत्येकजण जगामध्ये काहीतरी नवीन निर्माण करण्यासाठीच जन्माला आलेला असतो. आणि खरं तर प्रकृती हीच ईश्वर आहे, विज्ञान हेच सत्य आहे, माणुसकी हाच धर्म आहे आणि स्वतःचे कर्म हीच पूजा आहे. अंधश्रद्धेबद्दल विचार जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.